काय म्हणतो? अहो, किती लांब राहिले? अरे 2 मिनिटात आहे ना. ते काय रानात राहते का? हा. मग चला बरं. घरामध्ये गरम होतं ना, रानामध्ये निवांत राहते. बाबूराव मी सगळं जेवण नाही बरं का. नाही मग काय सरपंच जेवण चालेल आपल्याला का तिचीच खाते? अरे जे महत्वाचं काम आहे ते करू ना. तुम्हाला नुसतं खावडं सुटलं राव. अरे बरोबर मग काय पोटाला उपाशी राहून काम करतो काय? मी काय म्हणतो का उपाशी राहा, मग तू काय म्हणतो पण असं? महत्वाचं काम आहे ते करून घेऊ ना. तमाशाला येणार सगळं उड्या हाणणार आहे. हा. उपाशी आपण ये. मग अरे तमाशा ठरवला का मस्त खाऊ पिवा. गाव 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 खाऊन पिऊन तयारीत आहे. राज हे बघ हे आले पा. हा? नमस्ते. नमस्ते नमस्ते बसा नमस्ते. नमस्ते बसा बसा. नमस्कार बाई. नमस्कार. याच आहे का? हा ये हा ना. कुठले पाहुणे? आम्ही यायचे ना आमच्या गावचेच आहे. मांजरगावचे. हे बघ हे सरपंच आहे. हा नमस्कार. बिनविरोध आहे बरं का. अच्छा हा अच्छा मला आहे ना असं खेचाखेचीचं राजकारण आवडत नाही. अच्छा. लोकांनी ठरवलं की यांना सरपंच करायचं आणि म्हणजे बिनविरोध सरपंच झालो मी. म्हणजे एक वचनी बा लोक हो आणि कामच तसं आहे आपलं वालं. बरे बरे आनंद आहे. हे आमचे नगरसेवक आहे. ते तसे निवडून ते बिनविरोध. बिनविरोधच येते मला. हा हा आणि ग्रामपंचायत शिपाई आपण आहे बरं का. हो का? त्याच्यामुळे आमचं गाव आहे ना असं एका लाईन मध्ये. मॅच ठेवली याला. पाणी सोडायला. मी कवा पाणी सोडतो पार्टीत पाणी सोडतो. अच्छा. गावात आतापर्यंत झगडे भानगडी अजिबात नाही. बाय झोपेलेच राहते. हा जातोय पर्यंत लगे बटन दाबून देतो. बाया झोपेल त्याच्यात मी पाणी सोडून देतो. हा एक वचनी ना हजर जबाबी. त्याला माहिती पगार देते रे बस. हा सांगितलं काम का पटकन करणे. आणि बाईला लागत काय वेळेवर पाणी भेटलं गण झालं. बस बस बस. आणि हे भाऊ ते काम करतात. बघा बाई. नाही बाईचं कसं असतं संसारामध्ये सगळ्या गोष्टी जरी असल्या ना हो. पण घरामध्ये जर भरलेले हांडे जर नसले आणि पाणी जर नसलं तर काहीच करणार काहीतरी नाही. चुकल्या चुकल्या हा बाई सगळ्या गावातल्या बाई आपलं नाव काढते बघा. अच्छा अच्छा अच्छा. मी पार्टी पाणी सोडतो ना. हं. प्रत्येक बायला पाणी सोडतो. हो. बरे बरे आनंद आहे. किती काय आवाज- बाय काय म्हणते माहितीये का भाऊ गावाला जायचं असलं का आम्हाला विचारून जात जाय. हा. बर म्हणजे पाण्याचा नको प्रॉब्लेम व्हायला. 2 दिवस गावाला गेलो बाया झोपल्या नाही. म्हणजे बघा नवरा गावाला गेला तर चालेल पण हे गावाला जर गेले तर बायांना कर हा 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 राईट राईट. कारण यांच्या वाचून त्यांचं काम आडून बसत हा. मग सहसा तो जातच नाही बरोबर आहे. गावाला. नाही पारा आता एक एक माणूस बरं मी काय म्हणत होते सरपंच साहेब बोला आता हे तुम्ही ज्या कामा करता आले ना ते काम बोललेलं बरं राहत अरे बरोबर बरोबर. म्हणजे मूळ विषयाला हात घाला आता. असं बाबूराव घाला. कशाला आलो आपण? झालं ना आत्मा. अरे म्हणजे तुम्ही बोला. बरं मी काय होतं आमच्या गावची यात्रा आहे बरं बरं मांजरगावची. अच्छा. बरं आम्हाला आहे ना तुमचं नाव माहीत झालं हं. या सरपंचाने कुठेतरी तुमचा तमाशा पाहिला हो 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 तर ते म्हणून लय भारी तमाशा आहे तुमचा. हो हो चापड गावला तुमचा तमाशा व्हायला चापड गाव. होता. गाजराबाई शिंदर करीस ना. हा तेच हो ना हो मग. मीच मीच. शेंदर करे का? हम्म. मी आता काय अजून पाहिलं नव्हतं यायला पण मग नाही मीच गजराबाई सिन्नरकर. अहो आज तुम्ही संध्याकाळी घेऊ पाहून ना. तुम्ही गंमत पाहशाल ना तर दंग होऊन जाशाल. हा ना? हो अरे बरं आता महत्वाचं बोला चांगलं बरं. करते बा तुम्ही. हा हा बरं बाया किती तुमच्या बाया बाया जवळजवळ आहे 10-12 पोरी ना आपल्याकडे. म्हणजे 12-13 आहे का? हो आहे. तुम्ही करता त्याच्यात काम? हो मी स्वतः बी राहते ना. अरे मी स्वतः पण राहते. तुम्ही लावणे मग करत असेल ना? हो हो नाही मी स्वतः गायिका पण आहे हा. आणि मी डान्सर पण आहे. हो का? दोन्ही नाही बी नाही काम मला करते. सांगा तुम्ही गातात का डान्स बी करतात? दोन्ही बी करते मी. अच्छा अच्छा. नाही तर काही कसं असतं लावणी सुरू ती गायिका निरळीच असते. नाही 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 तसं काही नाही. म्हणजे यांचा आवाज पण सुंदर आहे. माझ्या स्वतःच्या गाण्यावरती माझ्या मुली डान्स करतात आणि माझ्या स्वतःच्या गाण्यावरती मी स्वतः डान्स करतो. हो हा? हा बोला ना. तुम्ही माझ्या मुली म्हणजे तुमच्या घरचा ताप आहे का सगळा? हो घरचा स्टाफ आहे माझा. म्हणजे एवढे पुरी तुम्हाला? माझ्या स्वतःच्या आहे. 10 मुली हो हो 12-13 पोरी. तुम्हाला स्वतःच्या? लय मोठा पसार आहे तुमचा. ओ चांगलं ना मग चांगलं ना. मुलाची वाट पाहत बसले सरपंच मग मुलगा झालाच नाही ना. नाही 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 हे काय म्हणून राहिले बोला हा? 10-12 पुरी म्हणलो ना. हा. तेव्हा तर पूर्ण किती वापायचे? आता हो, वि- तुम्ही हो, ज्या ते- कामा करता आले ना त्या कामाचं बोला. सहज आपला अंदाज मग एका माणसापासून 10 पुरी होऊ नाही शकत का? होतो ना होतो. हा सांग. मग हे तरी यांची या बाय- भानगड काय झाली माहिती का संडास झाले मालकाचा आणि रुबाब झालाय भंग्याचा. बरं मी काय म्हणतो? यांची गंमत अशी झाली. सरपंच तुम्ही बोला बोला. तुम्ही ना त्यांच्या म्हणावं ना जो मी आहे ना आता. अहो ते जे काम करता आले ना ते बोलतील ना दोघ जण तुम्ही मधी 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 ए, तू चमचागिरी शिपाई ना करता. शिपाई सारखंच राही ना. काला उद्या करतो रे मध्ये. बरं नका बोटा. चाल त्यांचा स्वभाव त्यांचं काय मनावर धरू नका. आता आम्ही दोघं काय म्हणतो ना हे फार महत्वाचं बोला ना बोला ना. आहे. बोलतील बाबूराव. बरं 10-12 बाया आहे ना. हो हा बरं तुम्ही काय सुपारी घ्याल? हे बा आता माझा आहे ना ताफा खूप मोठा आहे. सांगा ना सांगा ना. बरं एवढे माणसं सांभाळायचे. बरोबर आमची कमीत कमी 30-35 माणसांची टीम आहे. बर त्याच्यामध्ये वादक आले गायक आले डान्सर आले सगळंच आलं त्याच्यामध्ये.
तर मग 2 लाख रुपये सुपारी आहे आमची. और बापरे 2 लाख रुपये. हो पण तुम्ही कार्यक्रम पाहिला ना माझा. नाही पाहिला म्हणून तर मी यांना आणलं ना. बाई- मला खूप कार्यक्रम आवडला पण ह्या बाय मी बिनविरोध सरपंच झालेलो आहे. बरं. लोकांना आहे ना डाऊट वाटेल तो थोडासा. बाई आमचं गाव नाही तुम्ही चापडगाव मध्ये माझा कार्यक्रम पाहिला, तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला? खरं खूप सांगा. आवडला खूप आवडला. मग तुम्हाला कार्यक्रम आवडल्याशिवाय तुम्ही माझ्याकडे आले का? नक्की नक्की. पण हे 2 लाख नाही आवडले ना, लय वाटले ते. माझी अपेक्षा आहे ना थोडीशी 1.5-2 लाखापर्यंतची आहे बा. आणि याच्या उपर फायनल काम आहे ना हे दोघं करतील. मी काय म्हणतोय तुम्हाला, ऐका ना साहेब, हम्म. जर विचार जर केला तर एवढे 30-35 माणसं मला रोजचे पोसायचे. गाड्यांचं डिझेल आहे, वादक आहे, सगळंच आलं ना हो त्याच्यामध्ये. बाई थोडस काय तुमचे ना माणसं तुम्हालाच पोसायचे, आम्हाला काही पोसायचे नाही. बाबराव हा एक दिवस जेवण आपण देऊन टाकू त्यांना. हा संध्याकाळचं जेवण देऊ ना आपला तुम्हाला. आपला काढीचा बोकडा राहत होता ना, हा. तो बोकडा देऊन टाकू. हा बोकडा देऊ आणि 2-4 पायलाचं बाजूचं पीठ देऊ, देऊ. एका तांदळाचा कट्टा देऊ. माझं काय पाहिजे तुम्हाला? तुम्ही शिजवून खा आपण. नाही पण आहे ना बरं का 2 लाख लय वाटत. 2 लाख लय होतात ते म्हणतात. हा? लय वाटत 2 लाख. काहीच हरकत नाही तुम्हाला 2 बरं मी लाख काय रुपये. सांगते, ऐका, हा. 2 लाख म्हणजे काहीच नाही आपल्या गावाच्या मानानं. अरे काय बोलतो तू? ए, देऊन टाकू जाऊ दे. अरे भाऊ आपलं गाव अरे भारी काय आहे. बाई तुम्ही विचार करा ना तुम्ही. अरे बाबूराव मला भीती वाटते रे. तुम्ही माणूस आहे, नाही हा मला तर खूपच पटलं. नाही आपल्या एकदम नाही ऐकत नाही बाई. हो ना, यावरच आहे ना अजिबात नाही. ए ते काय नाव तुमचं गजराबाई? मी काय म्हणतो, बोला ना. मला एक ते गाणं आठवलं. मला आठवलं म्हणजे गावातील बऱ्याचशा लोकांना ते गाणं आवडतं. ते गाणं नाही का आता हे बघ, तुम्ही पोटाचा विषय काढला म्हणून ते लय भारी गाणं आहे बरं का. हो, तुम्हाला एक बरोबर. झलक म्हणून दाखवतो मी. पोटासाठी नाचते मी परवा तसं कुणाची, नाही हो, सरपंच. पोटासाठी नाचते मी हो, परवा सरपंच, तसं नाही हो, कुणाची. तसं नाही ना गाणं, मग वेगळं आहे ते गाणं. कसं? लाज जरा पाहुणं जरा जनाची मनाची. राईट राईट. लाज धरा पाहुण जरा जनाची मनाची, लाज धरा पाहुण जरा जनाची मनाची, पोटासाठी नाचते मी परवा कुणाची, पोटासाठी नाचते मी परवा कुणाची, बसा खाली बसा. परवा बसा, खाली बसा, खाली बसा. चेन तुटेल चेन तुटेल बसा खाली. स्टेज मॉडेल खाली बसा. हा, बसा खाली बसा. आलं ना लक्षात? हो, आलं. हे बाय ते गाणं आहे ना मी असं वन्स मोर होईल एखाद्या वेळेस. म्हणजे गावाच्या लोकांना इतकं आवडल, तरुण पिढीला. मला स्वतःलाच आवडतं ते गाणं. मीच एखाद्या वेळेस आहे ना तुम्हाला 500ची नोट देऊन टाकील. आत्ताच सांगतो बक्षीस. नाही आता तुम्ही बिनविरोध सरपंच झालेले तेव्हा तुमचं मन खूप मोठं आहे. हो 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 तुम्ही लोक आमचे मालक दे माय बाप आहे. बरोबर, तुमच्यावरतीच आमचं सगळं हा हा चालतं. हा. बरं मी काय ना पाहिजे जाऊन दे, आमचं गाव बारीक आहे, हम्म. आम्हाला सोचलं पाहिजे, तुम्हाला परवडलं पाहिजे असं बोला तुम्ही. आता दिले ना तुम्ही- 2 लाख दिले ना रे. आता ए दिले. टर्न झाला टर्न. सरपंच याला हा बाब याला आलं कर. अरे 2 लाख लोक मला मला नाव ठेवतील बाबूराव. काय नाव अहो, ठेवलं असं रे? नसतं. तुम्ही थोडासा विचार करा ना सर. माव लोटा तुम्ही गावचं. काय लोटा म्हणजे त्यांनी 2 लाख सांगितले आणि तू लगेच डन करून जाऊ दे रे टाकलं. बाई. तुम्हाला एक बात बोलू का सरपंच? तुम्ही ज्या वेळेला माझ्यावाल्या पोरी पाशाल ना, हा त्याच वेळेला तुम्ही म्हणशाल का नाही 2 लाख रुपये सुद्धा कमीच झाले. माहितीये का? अहो काय मॅडम तुम्ही थोडं समजून घेत जा ना. तुमच्या पुरी काय मला आता बोललो असतो पण तुम्हाला राग येईल. तुमच्या पुरी काय करायची आम्हाला? अहो, पण जे तुम्हाला विचारतील ना त्यांना जर माझ्या पोरी जर पाहिल्या ना त्यांनी तर पोर लोक म्हणतील मी 75,000 जमिनी आपली हा? 75. हा टाकू आपण तिघं आहो. तिघं टाकू ना. 1.25 लाख आपण तिघं टाकू. ठीक आहे, मग पण नेमकी ना तू पाहतो काय बाबूराव? तू माझ्याकडे बघणार राव. अरे लोक नाव ठेवतील अहो, बाबूराव. आता आमचा व्यवहार चालला तर ते व्यवहार- बघणारच आणि बोलणारच ना बोलणारच ना रे, आज माझ्याशी. कसं तुम्ही काय? आले कशासाठी? हो मी काय आता तुम्ही रोजच एकमेकांना बघता ना. हा, बायको नको पाहिला का? बाबराव माय का वरंगणी तेवढी नाही भाऊ, माझ्या मात्र वरी सरत नाही. हाय का? मी घाला नाही बघी डाळा भात. हो तुमचं हे जे दळण आहे ना हे दळण तुम्ही तुमच्या गावात म्हणजे दळीत तो आला बसा. गावच्या यात्रेमध्ये का आपलं तो म्हाताराचा वरचा मी काल काढतो. तुमच्या पंच कमिटीचं किंवा तुमच्या गावाची किती तुम्ही वर्गणी काढली याचा हिशोब घ्यायसाठी तुम्ही माझ्याकडे आले का? नाही. का द्यायसाठी आले? नाही, आम्ही- माझ्याकडे ज्या कामाला आले त्या कामाचं बोला तुम्ही. बरं मी काय म्हणतो, मला एक शंका आठवली. बोला. तुमच्याकडे 10-12 मुलीचे हो. पण काही गमतीमध्ये आहे ना नाचा पण असतो. काही लोकांना नाचाचा डान्स बिली आवडतो. हम्म. नाचा नाचा आहे ना, नाचा आहे ना? आहे आहे. आहे ना? हो आहे. हा नाही तर मग बघा भाऊ तू करतो काम मग. गपरे. मी तर म्हणते जर समजा त्या दिवशी आमच्या नाचाची तब्येत बरी जर नसली हा. आमच्या वस्तादची तर हा. तुमच्यावाला अशी पाईप चालू शकाल ना. मग हा शोभल का नाचा? मग पण मी वरंगणी देणार नाही, फक्त नाचन. नाही मग असं होतं. ए ते नाचाचं आहे बरं ना. ऐका तुमचं मग
फिक्स झालं का? हा 2 लाख तुम्हाला फिक्स बरं, मग तुमचं जर फिक्स झालं तर मग मी तुमच्या माझ्यावाल्या काही नियम अटी त्या पण सांगून हा देतो. सांगा तुमचं असं काही पत्रक असेल ना छापेल मला ते चापडगावला मला आहे त्या पत्रक आहे, हे हा, पत्रक हा. तुम्ही नंतर घरी जाताना वाचून याला वाचून जाताना ठीक आहे वाचत ठीक आहे बसा. या बाय पाहतो आता मी बा- काय सांगते ऐका. हा? पाहतो एका बाई येऊ राहिली. मग तू असं दात का म्हणून खातो 12 नियम अटी आहे 12 वाच नाही घरी वाचू म्हणतात घरी. स्टेजवर ज्या वेळेला आमच्या अरे घरी नाही इकडेच वाच मला कळू दे. ऐका ना, हा. स्टेजवर जेव्हा आमचा खेळ चालू होईल हा हा तर तुमच्या गावातली जी काही पब्लिक आहे त्या पब्लिकला समजून सांगायचं काम तुमचं आहे. हो कोणीतरी तुमच्या माणसांपैकी जो पंच कमिटीतला माणूस आहे तो आमच्या स्टेजवर पाहिजे. हा मी राहीन वेळोवेळी अलाउन्सिंग करायला, हो 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 की कोणी दगड मारायला नको. या बाय तुला एक सांगतो सगळे गाणे वाहणारे. थांबा, ऐका. थांबा. यानं मागच्या आलताबाच्या आणलं आम्ही यानं रावटी मध्ये घुसला त्या बाईच्या मी काय म्हणतो यानं माझी नाच बात केला ऐका. मागच्या वेळेस माहिती का ऐका, पेऊन गेला ना. आम्ही कलाकार लोक आता आहे. टाकेल तो वाला आता. मी काय म्हणते बाबूराव ऐका. अरे रावठीमध्ये ते म्हणजे लवकर तमाशा सुरू करा हे सांगण्यासाठी गेलता तू मी काय बाई म्हणतो गागत बाहेर आलती तुला माहिती का कपडे बदलत होती काय काम होतं याचं घुसायचं मध्ये नाही मग लोक म्हणे 10चा टाइम द्यायला ना तर फार 11 वाजले आपण तमाशा ठरवला याला सगळं आणतोय आणि हा पाठीमागं घुसतोय ए रावठीमध्ये जायचं नाही मी स्वतः बरं, जाईल तुमचा गावगाडा तिकडे मिटवा. मी जे बोलते त्याच्याकडे लक्ष द्या तुम्ही पहिले. बरं तुम्ही माझा कार्यक्रम ठेवा नका ठेवू. मी जे बोलते ते ऐका. तिकडे फक्त रावटी मध्ये नाही, फक्त केव्हा- मी आता राहणार झालं ना डन झालं ना मग आता ऐकून घ्या पहिले माझे नियम अटी ऐका. हम्म. त्या तुम्हाला परवडण्यासारख्या असल्या तर तुम्ही कार्यक्रम ठेवा, नाही तर आम्हाला दुसरे पण कार्यक्रम आहेत. तर तुम्हाला मला असं सांगायचं होतं, स्टेजवर ज्या वेळेला आमचा खेळ चालू होईल त्यावेळेला तुमचा एक माणूस आमच्या बरोबर स्टेजवर हा पाहिजे, ते झालं वेळोवेळी माईक घेऊन अलाउन्सिंग करायला. लोकांना दापायला आणि सगळ्या प्रकारच्या तुमच्या गाण्यांची फरमाईश होईल, फक्त खडे मारायचे नाही. ही जबाबदारी तुमची असणार आहे. ते मगाची गाणं होईल ना आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आम्ही जे काही काम करतो हा आमचा खानदानी पेशा आहे आणि हे आम्ही सगळं व्यवसाय हा आमच्या पोटासाठी करतोय. बरोबर मनोरंजनाचंही तुमचं काम होणार आहे. आम्ही पोटासाठी हा खेळ करतोय. तर फक्त आमच्या कलेला दाद देऊन आमच्या कलाकार लोकांची इज्जत ठेवा. हा, आम्ही स्टेजवर असताना तुम्ही सिट्या वाजवा, हे करा ते करा, आम्हाला त्याच्यामध्ये मोठेपणा आहे. चालेल ना पण ज्या वेळेला तुम्ही त्याच्या पलीकडे आमच्याशी चुकीचं वागण्याचा प्रयत्न कराल त्यावेळेला आम्ही सहन करणार नाही. खालून हवा जाईल, तुम्ही हो शांत बसा. पाचशे गप. शिकून घेतो ना म्हणजे तुमची ना हवा खालून जाईल. म्हणजे शांत त्यांचं बसा. म्हणणं आहे चालू कार्यक्रमामध्ये तुम्ही किती बी आमची मजा घ्या एन्जॉय करा हा. पण स्टेजच्या खाली जर आलं आणि नंतर मग तुम्ही काही बोलायचा प्रयत्न केला तर मग चप्पल आणि तुमचं तोंड फक्त आहे. मला एकच सांगायचंय, तुम्ही आमचे प्रेक्षक माय बाप आहे, तुमच्यावरती आमचं पोट पाणी चालू आहे. तर फक्त आम्ही तुमच्यावाली इज्जत करतो तशी तुम्ही आमची नक्की, इज्जत नक्की. करा. त्याच्यामुळे तर आम्ही मी तुम्हाला सांगू राहिले नक्की. तुमचे तोंड हातात धरा दोघायचे. तू सुद्धा सरपंच असला ना तो मागतोय तेच केलंय. हा. अरे बाबा अरे मला लय भीती वाटते समाजाला मी इतका घाबरतो काय झालं माहिती का हा सरपंच 5 वर्षापासून यानं मागच्या वेळेस असंच केलं. हा? अरे तेरे विषय सोडून बाबराव बरं, मागचं तू चालेल, आता झालं का हा. तुमचं final बरे झालं का? मी रावटीत राहील यायला कोणाला येऊन द्यायचं नाही. हम्म. चालेल का हा तू काय काय करतो रावटी? यायला तयारी करायला लवकर मी सांगायचं काय चालू करायला. म्हणते, तुमचे एक गाव 12 भानगडी ना तिकडे मिटवा. बरं मी काय म्हणतो भाई ते तुमचे जाऊन जे दे. काही वैयक्तिक तुमचे वादविवाद किती असतील, वयाचे हा, किती वयाचे तुम्हाला पोरांची लावणी पाहिजे का लग्न करून न्यायचे? ते नको ते बांगो ते घालू का आम्हाला नाही का बरं? नको मागो बांगो नको अरे बाबा कॉलेजचे पोर आहे आपल्या गावात जो 100-100 त्यांना त्या आपण ते ढलके नाही ते बी होईल ना ते बी होईल ना कॉलेजचे पोर आहे 100-100 हे तुम्हाला कुठं सापडलो? बर का मॅडम ते काय बांगो आहे ना बर का याची म्हणजे अशी गत झाली, माझा माईक आणि माझंच ऐक, हा कोणाचं ऐकूनच गेला तयार नाही, ऐकतच नाही. हा? तो सारखा वर चढतो खाली उतरतो. मी तेच म्हणून बरं राहिले. चला करा अरे ते सुद्धा गाणं होईल सगळ्यांचं मन धरावं लागतं ना बरोबर आहे ना मॅडम फक्त ते पोटासाठी नाचते ना ते पण झालं बरं पाहिजे ते सर ते बाईला दे. ते गाणं झालं बाई ते गाणं माझ्या बाबूला आतमध्ये या हा तेवढं बरं, गाणं. बरं, गोट्या अहो, बाहेर राहून द्या. मी काय म्हणतो, तुमच्या बाबूला बी आतमध्ये घेऊ, फक्त खडे मारू बरोबर. नका. सगळे गाणे होते. ते गाणं बरं वाजवा. काही ई सरची पावती वगैरे देणार आहे का? हा, मी रात्री- बरं, मी काय म्हणते, तुमच्या सगळ्यांच्या हाताने देते. ए, दे, लाव, शिपाई उभा राहा ना विचारून घ्या ना आधी. काय पुरी कसं ए, काय हे अरे गप रे पुरी कसे अरे बाबा या बाय म्हाताऱ्याने चालणार आपल्याला अरे म्हाताऱ्याने बाबा त्या काळ्या पुरी राहत्या पण पावडर बिवडर लावली चका दिसत अशा ए, हा, तुमच्या डोक्यातला गैरसमज काढून टाका. म्हणजे कसं काय पोरी काळ्या राहत्या आणि पोरी गोऱ्या राहत्या आणि त्यांनी ते मेकअप करेल राहतो, हे चुकीचं आहे तुमचं. हिरोण्या सुद्धा मेकअपच करत्या. अच्छा हा ना मग. आजकाल बिगर मेकअपचं काही नाही चालू.
हे बघ, आता काळा आणि गोरा दु- रंग हा, बिचारे त्या आणि- देवा घरून जन्माला आलेला आहे. मग तुमचे वाली तुम्ही कुठं कुठं विचार करता तेच सरपंच- कळून नाही राहिलं. हो सर पण तामाशी दिवशी मी मेकअप करून जाणार पहा बरं मग तेव्हा त्यांना पैसे कमवायचे त्या- सेट मारून ये जरा. बरं हे हात लाव. सरपंच म्हणजे गावातलंही प्रतिष्ठित व्यक्ती आहे आणि हात लाव. पहिला माणूस आहे, त्याला पहिला मतदानाचा ठीक आहे अधिकार. माझ्या हस्तेच नारळ तुम्ही फोडल. चुकीचं बाबा वार्ता करून राहिले. नाही 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 काय सॉरी त्याच्याबद्दल बाबूराव हे घे. हो अरे कुणीकडे पाहू इकडे इकडं पैसे इकडे आहे ना. पैसे इकडं पाय ना हाती ए घ्या ना. द्या ना आता घ्या पुंडलिका. पैसे इकडे द्यायचे. ए बाबा ए इकून बसतो का तू येऊ मग हा? नाही हो. जायचं कसं बाई तुमचा वेळ सांगा आम्हाला. हा तुम्ही किती वाजता चालू करणार? तुम्ही मला तुमची तारीख द्या पहिले. अरे व्यवहार करा पण तारीख येते की हा, आपली? मग. वा, तसं अहो, नाही. तारीख आहे ना तारीख ध्यानात आहे. राहण्यासारखी आहे. किती? बरं तुमची यात्रा किती दिवस आहे? 3 दिवस आहे. मग तुम्हाला पहिल्या दिवशी तमाशा 4 लागेल दिवशी तो. निघून यायचं. बाई बाई पहिल्या दिवशी आमचं जागर राहतो, हा. दुसऱ्या दिवशी बोर्ड राहतो, हा. आणि तिसऱ्या दिवशी तमाशा, चौथ्या दिवशी हागामा राहतो. हा. तुम्ही हागामाची रेवडीच खाऊन लगायचं. बरं म्हणजे तिसऱ्या दिवशी यायचं आम्ही. हा, हा. मला तारीख सांगा. रेवडी लय मासूर आमच्या गावामधली. हा. तारीख तिची ना ध्यानात राह 26 जानेवारी. बरं आणि हे बघा तुमची राहायची सोय मी करणार आहे. बरं, टेन्शन घेऊ नका. हो. 2-3 दिवस. हा? चांगलं यांना आहे ना अन्नदान मध्ये लई इंटरेस्ट हा. मी येते तुमच्या वाड्यावर. मा वाड्यावरच्या काय टेन्शन नका. चालेल चालेल. मग पण तुमचं टायमिंग सांगा ना. हं? टायमिंग तुमचा 26 जानेवारीचा कार्यक्रम आहे ना. हा, हा. चालू करायचं मग आम्ही timing. आदल्या दिवशी येऊ नाही तर ते दिवशी नाही नाही सकाळी नाही येऊ. म्हणजे तमाशा स्टार्ट कधी होतो असं 9 म्हणायचं वाजता, 9 वाजता. 9 वाजता. किती वाजता सुटतो? रात्रभर. नाही रात्रभर नाही परवडत आम्हाला. मग बाबाराव रात्रभर कसं काय परवडणार? मग तुला काय काय कस काय? म्हणजे त्यांनी कोणाला टाइम दिला असेल त्या टायमापर्यंतच नाही, करायचा का? तुमचा तमाशा किती करा, मग तुमचं नळाला पाणी सोडायचं ज्या टाइम होतो. टायमाला आमच्या नळाला पाणी सुटल्याशिवाय तुम्हाला मी सुटलं म्हणले नाही यांच्या डोक्यात फक्त तेवढंच. अरे बाबा यांनी- तू तुझी यांना वाली आहे ड्युटी ना, कर ना त्या दिवशी. तू याला आहे ना. अबे, तो आले 4 वाजले का? तो 4 ला पाणी सोडणार आहे तू उठून जायचं. 4 ला निघून जाई ना. मग सगळे लोक उठतील ना, नाही उठणार. मग पाणी भरायला. तू तुझं काम कर रे. त्या दिवशी आहे ना बायांना आहे ना नळ बंद घरात करायला. येऊ घालला त्यांच्या पाणी. बरं, बरं मी काय म्हणतो, हा. जाऊन द्या तो जेवणाचं ठरलंय ना, हा. तर टिपून घे, मी सांगत असतो राहू बरं, मी दे. काय म्हणतो माल नंबर लिहून घ्या तुम्ही. नाही नाही तुम्ही आल्या का गावात आल्या का पहिला फोन मला करा. नंबर अरे सांगा. भाऊ, घ्या. ते जेवणाचं टिप ना. हा जेवणाची पद्धत 97 63 91 बाबूराव. हा बाबा बरं बरं. मी आल्यावर तुम्हाला पहिला पहिला फोन फोन मला करायचा. चालेल चालेल. ते जेवण याला कोणाला फोन नका. बरं जेवणाचं काय? किती लोक आहे तुमचे? अरे आता ते विचारतील ना फोनवर. नाही, फोनवर नाही, मी सांगते तुम्हाला एका- सगळं. एका सोबत बरं सांग लोकं किती सांग तुमचे? 35 लोक आहे. बरं थांब, 35 लोक आहे ना, थांब, हा. तो जत्रा बोकडे देऊन टाका त्याला. 35 माणसं तुमची. हा हा, तो बोकड्या. बरं मोठा बोकडे. हा हा, झालं का? हा. अर्धा किलो तांदूळ करा. हो ते तुमची किराण्याची लिस्ट तुम्ही नंतर लिहित बसा. नाही किराणा नाही मिस लिहितो ना. अरे अजून आहे ना 8-10 दिवस अरे जायचे. भाऊ, आपल्या गावाची इथे जायला नको. नाही जात. गावामध्ये शान आहे, हा. सरपंचामध्ये मान आहे. 5 पाहिल्या बाजरी पीठ करतो. हा पक्का 5 बरं 5 पाहिल्या. हा. ऐका ना 1 मिनिट. हा तुम्ही जो हिशोब लिहू राहिले हा कशाचा लिहू राहिले? जेवणाचं तुमचं कोणाच्या? तुमच्या मंडळाचं. मग आमच्या जेवणाचं आम्ही तुम्हाला सांगू ना. आमचे जर 10 माणसं आले तर नाही ना, आमचं आम्ही खाऊ ना, गावकरी खाऊ आम्ही. बाई तुम्हाला 2 लाख दिले आम्ही काय दिले? हा मग आता तुम्हाला सांगू ना आम्ही फोन. मग कवा सांगा तुम्ही. हो मला शंका निर्माण झाली. तुम्ही सुद्धा असं करायला लागले. मी काय करायचं? नाही, असं नाही. तू बाबराव, द्यायचं काय असेल. अय बाबराव, कर तू टिपत राह. बरं 5 अहो, पाहिले. तुम्हाला फोन करेन. तुम्ही थोडं समजून घेत जा ना. असं करते. मग करा 25 किलो मिरची चला. हे जाऊ दे. घरी जाऊन दळा तुम्ही. 35 बाया मोडल्या ना अगोदर. ती जबाबदारी यांच्यावर आहे बरं सगळं. ते बाक लावतात. येऊ मॅडम आता. नाही नाही नाही, मला पुरी पाहायचं. कधी? मग पुरी दाखवावं लागते ना. कुठं? आता हा? अरे थके नाही का झोपेला असते. चला या मग. अरे रोज कार्यक्रम आहे झोपेला असेल आणि झोपलेल्या पुरी तुला आवडणार बी नाही. हा, मी काय होतं बाई, तुमच्या पुरी कुठं झोपेल, मी तिडून पाहून येतो. ए नको रे आपल्या गावात आलो पाय. हा सोंगवाडा तिकडे बी राहणार आहे का? त्याची जबाबदारी मी घे. काही तो काळजी सांभाळ नको. सरपंच. बरं थोडासा स्वभाव आहे ना त्याचा जरा विचित्र ठीक आहे, आहे ठीक आहे, हा? या. काळजी नका करू. बाई ते गाणं पाठ करा बघा. चला. हो बाई, माझ्या बाबूला आतमध्ये घ्या. जिंदगी चालली आमची गाण्यांमध्ये. तुम्हाला आवडेल. त्याला नाही आमची सांगावं जिंदगी लागलं. चालली तुम्ही नका आम्हाला सांगा. त्याच्यामुळे एवढा फेमस आहे का त्या. ऐका, ते आणि जरी बाबूला आतमध्ये घ्यायचं गाणे ना असं जिम खेळता खेळता नाहीये ते आम्हाला माहिती. आम्ही बरोबर बाबूला बी आतमध्ये बाई, घेतो आमचं गाव आहे आणि बघा. सगळं करतो. शिट्ट्या मारतीन, डोळे हा मारतीन. मारू द्या मारू. पण नव्हती नाही काय राग मान मी नका. काय होतं, ऐकतो काय? अहो किती त्रास होणार आहे आम्हाला. हे आत्ताच फॉर एक्झाम्पल दिसतंय. एक करून घ्यायचं तुमच्या नवऱ्यासारखं म्हणून आम्हाला सोडून द्या. मी तेच म्हणते फॉर एक्झाम्पल द्यायचं नाही द्यायचं, आत्ताच राहिलं तर दिसतंय. मी त्याला द्यायला देईल. ठीक आहे चला ठीक आहे. या मग. हा? बघा ओके. बाई, चला. तुमच्या नवरा म्हणून आम्हाला सोडून द्या. काय अडचण चाल मी चाल तर मागो तुम्ही जाता का?
ए चाल रे चला चला मागून तिथपर्यंत काय येते मी तुम्हाला सोडवायला हा. चला मग अहो तुम्हाला नाही सोडवायचं, तुम्ही आमचे प्रेक्षक माय बाप आहे, तुम्हाला नाही सोडवायला यायचं तर बरोबर, कोणाला बरोबर. सोडवायला यायचं. अरे बाबा नुसती म्हणजे पैसे नाही कमवायचे, माणूसची सुद्धा कमावतात ते माहितीये का? तू खांद्यावरून हात काढणार सर. हा आता मी बोलतो ना बाईशी. बाई बोल ना मग. बाई नाक खोळा करून टाकायचं का? हा माणूसची दार हे तू नुसतं तमाशा नाही याचा येते. जीव चालला पण ही गाडी आणली का तुम्ही? हा, ही बरं, गाडी. बरं मग ठीक आहे. याचा जीव चालला पण लय नाद करतो. कारण आमचं गाव आहे ना बाय जर चेन लावणार चेन लावणार. या बाई, या असं काम यायचं. मागा मोकळी करते ना काय आला? गरमाटा चला येऊ का? या मग. हो या ठीक आहे ठीक आहे चला तुम्ही दोघं बसा, मी त्या गाडीत बसतो माझ्या हं. आता मिटलं का सगळं सगळं मिटलं ना. पुढे दाखवलं ना अरे येड्यावर नाही करू रे तू. मारसी पिंग येईल झोपायच्या गोळ्या घेऊन झोप बाबा, पुरी दाखवायला मारतील ना राव. तू आपल्या गावात आले ना, आदल्या दिवशी येणार आहे ना. अरे भाऊ त्या गाणप्यानं गोळी घेऊन जो आपला झोपत उठलाच नाही तसं घरी जाऊ तू ये ना याच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहायचं. आल्या का मग तू चहा पाण्याला घेऊन जाय ना. चला हा चला मी माझ्या गाडीत जातो, तुम्ही दोघं जण बसा या गाडीत. हा ठीक आहे बसा मग. चल रे ड्रायव्हर चल. म्हणलं बघा हा माझ्या बाबूला आतमध्ये घ्या हा ते लावतो म्हणाले बा त्याला. तू येले राव राव तेच गाणं लोक पाठ करू. बाई मी लय उडी हानी बघा त्याची मला थांबवायचं नाही तुम्ही तू खाली उड्या मार पण वर नको. हा जाऊन टेस्ट माग आपण हा, मी आधी जाईल तुम्ही मागून या. काही येडपण नको माहीत सवना घालू जरा. हा का हा येऊ जाऊन येऊ पडतील विचारून किती पुरी पाहून येऊ. ये पाहून होय. हा मला त्याने पाठवलं म्हणा. हा ये रे टेकावून.